तर कपडे सुकवत घातले होते ते आणायला वरती गेलते आणि एवढा आवाज येत होता गच्चीवरती. तर मी म्हणलं चला एक वरती फेरफटका मारावं, काय करतायत सगळेजण. मी खाली होते, सगळे म्हणजे सोहम, सोहमची मावशी, सोहमचे मामा, सोहमची आजी सगळेजण वरती गच्चीवर गेले होते. तर आय थिंक काहीतरी क्रिकेट वगैरे खेळायला म्हणून वर गेले होते आणि वरतीच बसलेले. तर मी पण म्हणलं चला काय चाललंय वरती जाऊन बघावं. तर इकडं आल्याच्या नंतर ना कळालं की मामा भांजेची मस्ती चालू आहे. हा सोहमचा मामा आहे आणि ह्यांची मस्ती बघा कशी चालू आहे. आणि तो पण त्याला असाच छेडतो सोहम आणि ह्यांची मस्ती अशी खतमच नाही होत. ह्याचे सोहमचे लहानपणीचे दिवस आठवून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. ही आहे माझ्या मावशीची मुलगी म्हणजे सोहमची मावशी. त्यानंतर ना खाली आलं तर बघायचं कामच नाहीये. इकडं काय माहिती वाढदिवस नाही, काय नाही, काहीच नाही. इकडे केलता केक ऑर्डर आणि तो कापणार होते सोहम आणि सोहमची मावशी. आनंद मिळवण्यासाठी म्हणजे आनंदी राहण्यासाठी छोटासा क्षण पण काफी असतो असं म्हणतात ना, तसा हा भाग होता. एवढे एक्साइटेड दोघं झालते केक कापण्यासाठी आणि आई ही बरी वाटत होती. आईला बरं वाटते. चला त्या दृष्टीने एक सेलिब्रेशन झालं असं वाटलं मला. आणि दोघांनी मिळून मावशीने आणि सोहमनं मिळून केक कापला, केक कटिंग केली. काहीच असं काही नव्हतं. पण चला आईनं आणि मेन म्हणजे आईनं हा केक ऑर्डर केलता सगळ्यांसाठी. तर चलो बाय.